छत्रपति संभाजीनगर में मंत्री संजय शिरसाट ने प्रेस कॉन्फ्रेंस में भाजपा सदस्यों के पंजीकरण पर जोर देने को गैर जरूरी बताया और कहा कि वफादारी उन्हीं से उम्मीद की जानी चाहिए जो वास्तव में वफादार है। उन्होंने भास्कर जाधव के जल्द ही शिंदे गुट में शामिल होने की बात कही और संजय राउत पर निशाना साधते हुए कहा कि रातें ज्यादा जागने के कारण वे बड़बड़ाते हैं। धनंजय मुंडे के इस्तीफे पर टिप्पणी से बचते हुए उन्होंने कहा कि ये हमारा विषय नहीं है। उन्होंने स्थानीय निकाय चुनाव अप्रैल मई में होने की संभावना जताई और संतोष देशमुख हत्याकांड पर कहा कि अपराधियों को जल्द सजा मिलनी चाहिए। नसता त्याची प्रसिद्धी अशी होईल की यांनी पैसे दिले ते सदस्य नोंदणी करता दिले की काय, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करू नका। लाडक्या बहिणीचे मन जिंका, मते मतामध्ये जरूर तुमच्या सर्वसामान्याचे पैसे जे आपण कर रूपाने जमा केलेले तेच एका दुसऱ्या हाताने आपण त्या लाडक्या बहिणींना देतोय। म्हणून ते देताना कोणताही उपकार त्यांच्यावर करत नाहीये, त्यांना फक्त सबळतेने उभं राहण्याचा करू नये असं माझं स्पष्ट मत आहे। भाजपकडून तसं केलं जात असेल तर ते चुकीचं आहे। त्यांना सदस्य नोंदणी करायची असेल तर स्वतः करू शकतात, त्यांना तुम्ही बळजबरी करू शकत नाही, तुमचा तो अधिकारही नाही। तुम्ही त्यांचं मन ओळखू शकता, त्यांनी तुमचं काम करावं हे निश्चित तुमची भूमिका असू शकते, पण त्यासाठी त्यांना आपण नोंदणीच केली पाहिजे असा दंडक लावू शकत नाही। अहो, हेच आमदार आमच्याच पाया पडून पळून गेले होते आणि सांगितलं होतं की मी ताबडतोब वापस येतो। निष्ठा त्यांनी दाखवाव्यात ज्यांच्याकडे निष्ठा आहे। आपच्या घडीला त्यांची काय अवस्था आहे ते त्यांना सुद्धा माहिती आहे, म्हणून काही दिवस वाट पहा। हे जे काही बोलणारे लोक असतात ना, हे कायम हे भास्कर जाधव म्हणतो, मी म्हणत नाही, ते धाडशी नाहीत हे त्याला सांगायचं। म्हणून भास्कर जाधवांच्या आता मानसिकता झालेली आहे की यांच्याबरोबर काम करणं अशक्य आहे हे त्यांनी वारंवार सुचवलेलं आहे। आणि मग इतर लोक जे काही त्यांच्या विनवण्या करायला त्यांच्या मागे लागलेले आहेत त्यांचं त्याला थोडासा वेळ लागतो। आणि तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो, ज्या तुम्हाला महिन्याभरामध्ये या अधिवेशनामध्ये फार मोठे चेंजेस झालेले दिसतील। भाजपमध्ये लिहिलेलं रात्री जास्त झाली होती, त्यांना रात्रीचा हँगर त्यांचा उतरलेला नाहीये, ती अशी बडबड वारंवार करत असतात। जरांगेच्या आंदोलनात तुम्ही कुणी पाठिंबा दिला होता? तुम्ही कोणती ठोस भूमिका घेतली होती? 2.5 वर्ष सत्तेवर असताना कोणता त्यांना सपोर्ट केला होता? कोणती त्यांची एखादी मागणी मान्य केली होती? तुम्हाला स्वतःला काही करता आलं नाही त्याचा खापर दुसऱ्याच्या अंगावर फोडू नका। जरांगे पाटलाचा मान सन्मान पक्षामध्ये अशा दोन भूमिका घेऊन चालत नाहीत। अजितदादा हे पक्षाचे प्रमुख आहेत, कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, कुणाला पक्षातून काढायचं हे सर्वस्व अधिकार हे अजितदादाला आहेत। पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे। त्यांनी जे काही आता धनंजय मुंडेबद्दल बोललेलं आहे तेच ते अधिकारवानाने कुणालाही पक्षाच्या अंतर्गत बाब असल्यामुळं त्यावर मला आमच्या सारख्याने भाष्य करणं उचित नाही। किती सत्यता आहे? तुमच्याकडून जर चुकलं तर तुम्हाला बोलणारा रागवणारा असावा, तुम्ही चांगलं काम केलं तुम्हाला शाबासकी देणारा असावा। आणि एवढं भास्कररावच्या स्वभावात जी गोष्ट बसत नाही ते गोष्ट तो माणूस करत नाहीत, हे सत्य आहे। आम्ही भास्कररावला उचकवण्यासाठी नाही, तर त्याचा स्वभाव जो आहे गेली 20 वर्ष मी स्वतः पाहतोय सभागृहामध्ये, तो कुणाची भाडभीड ठेवत नाही। असं कधीच कुणाला रोखलं जात नाही। प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे। लोकपाल बिल जे पास झालं होतं, जो तुम्हाला अधिकार देण्यात आला होता त्या अधिकारानुसारच तुम्हाला तो वापरता येतो। RTIचा कायदा वापरता येतो, म्हणून कायदा वापरायला कोणत्याही सर्वसामान्य नागरिकापासून नेत्यांपर्यंत कुणाला बंदी नाही, म्हणून त्यांना अडवण्याचं कोणतंही कारण नाही। त्यांच्याकडे जे काही ठोस पुरावे असेल त्यांनी निश्चित मुख्यमंत्री साहेबांकडे द्यावेत, त्याचा सुद्धा योग्य तो निर्णय घेतला जाईल।